नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना जी दरमहा पेन्शन दिली जाते, याबाबत जानेवारीचा जो हप्ता आहे या महिन्यासाठीचा हा कधीपर्यंत मिळणार आहे, असा प्रश्न सर्व निराधार लाभार्थी जे आहेत विचारत आहेत. तर याबाबत अत्यंत महत्त्वाची अशी नवीन अपडेट आजची अपडेट आली आहे. जे निराधार बांधव आहेत यांच्यासाठी आपण हेल्पलाईन नंबर जो आहे, शासकीय हेल्पलाईन नंबर, सहायता नंबर, यावर संपर्क केला असता त्यांच्याकडून जी माहिती मिळाली आजची नवीन अपडेट, यानुसार जी आर कधीपर्यंत येऊ शकतो आणि हप्ता वाटप प्रत्यक्ष कधीपर्यंत होऊ शकतं, याबाबतची अपडेट आपल्याकडे आहे. डिटेलमध्ये पाहूयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, ही जी योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, या योजनेअंतर्गत निराधार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवली जाते, ज्यामुळे लाखो लाभार्थ्यांना पेन्शनचा जो लाभ आहे हा दिला जातो. ही योजना गरिबांसाठी आधारभूत पेन्शन प्रदान करते, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या ज्या आर्थिक गरजा आहेत हे भागवल्या जातात. यामुळे राज्यातील निराधार व्यक्तींना नियमित आर्थिक मदत मिळते, जी त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे. आता डिसेंबर महिन्यासाठीची जर पेन्शन वितरण स्थिती पाहिली, या महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेपासून पेन्शन जे आहे डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा यायला लागला होता. तर डिसेंबर महिन्यासाठीची पेन्शन सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये यशस्वीपणे जमा झाली आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना ती मिळाली नाही, त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल, आधार प्रॉब्लेम असेल किंवा त्यांची मॅपिंग असेल, DBTचा प्रॉब्लेम असेल, तो त्यांनी क्लिअर करून घेणं आवश्यक आहे निराधार शाखेमध्ये जाऊन. आता ही वितरण जे आहे हे GR शिवाय झालं. सरकारचा जो ठराव असतो, शासन निर्णय, हा न येता डायरेक्टली प्रोसेस जी आहे ही झाली होती. यामुळे जानेवारीसाठीच्या अपेक्षेसाठी सुद्धा या पद्धतीने जर GR न येता लवकर जर प्रोसेस केली तर आत्ताच 16 तारखेपर्यंत किंवा याच महिन्याच्या या 10 दिवसामध्ये ही प्रोसेस होऊ शकते, अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे. मात्र सर्व लाभार्थ्यांना डिसेंबरचा लाभ मिळाल्याने आता जानेवारीची उत्कंठा जी आहे वाढली आहे. तर हेल्पलाईन नंबर जे आहे, शासकीय हेल्पलाईन नंबर, यांच्याशी संपर्क साधला असता, यांच्याकडे संपर्क केला असता आपल्याला जी माहिती मिळाली, जानेवारी महिन्याची पेन्शन अपेक्षित वेळापत्रक हे कसं आहे, कधीपर्यंत हा जो पेन्शनचा लाभ आहे हा दिला जाऊ शकतो. तर जानेवारी महिन्याची पेन्शन जी आहे अद्याप वितरित झालेली नाही आहे आणि GR सुद्धा अजून जारी झालेलं नाही आहे. आता नक्की कशी होते प्रोसेस हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, की GR येऊन जे वाटप आहे हे केले जाईल का GR शिवाय हे वाटप केले जाईल. डिसेंबर महिन्यामध्ये तर GR शिवाय झालं होतं. मात्र वितरण जे आहे जानेवारी महिन्यातच होईल हे 100% आहे, परंतु 16 तारखेनंतरनं जास्त अपेक्षा आहे, अशी शक्यता आहे. जे आपण हेल्पलाईन नंबरला संपर्क केला, यांच्या अंतर्गत जी माहिती मिळाली त्यानुसार 16 तारखेनंतरच वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं सांगितलं जात आहे. तरीसुद्धा अधिकृत जी अपडेट आहे, ह्या अधिकृत अपडेट शासनाकडची आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. फक्त हेल्पलाईन नंबरवर ज्या पद्धतीने माहिती दिली जाते, लवकरच शासन निर्णय जारी केले जाईल. त्यामुळे सर्व निराधार बांधवांना पुन्हा एकदा जानेवारी महिन्यासाठी थोडी अजून प्रतीक्षा करावी लागेल. आता ही प्रक्रिया कशी आहे, आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा GR येतो, त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये पोर्टलवर अपडेट येते की यामध्ये पुढची प्रोसेस केली जाईल, मेसेज पडतो, परिपत्रक येतं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता जो आहे जमा केला जातो. डिसेंबरमध्ये थोडंसं वेगळं झालं होतं. 20-22 तारखेला डायरेक्टली पोर्टलवर अपडेट आली होती GR शिवाय आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे जमा करण्यात आले होते. आता ज्या वेळेला आपण चौकशी केली या योजनेअंतर्गत, यामध्ये 7 ते 8 दिवसांच्या मध्ये, तेव्हा वेगवेगळी उत्तरं ह्या आपल्याला मिळाली होती. आता हे जे वेळापत्रक आहे हे 100% खरं नाही, यामध्ये सुद्धा मागे पुढे होऊ शकतं. त्यामुळे लाभार्थ्यांनी 20 ते 25 तारखेपर्यंत या महिन्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा ठेवावी, असं माझं मत आहे. आता विलंबाचं मुख्य कारण काय आहे,
सांगितलं जात आहे की महाराष्ट्र शासन निवडणुकींच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे पेन्शन जे आहे वितरणासाठी विलंब होत आहे. मात्र गेल्या वेळी सुद्धा हेच कारण सांगण्यात आलं होतं. महानगरपालिकेचा निवडणुकींचा निकाल हा 16 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतरच पेन्शन वितरण सुरू होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. आता याचा परिणाम निवडणुकींमुळे प्रशासकीय प्रक्रिया सध्या मंदावली असल्यामुळे 16 तारखेपर्यंत पेन्शन येण्याची शक्यता कमी आहे. 16 तारखेपर्यंत कदाचित GR येईल आणि त्याच्यानंतर ना पोर्टलवर अपडेट येईल किंवा डायरेक्टली मग GR न येता पोर्टलवर अपडेट येईल आणि 20-22 तारखेपर्यंत पेन्शन जे आहे हप्ता जमा होऊ शकतो. जसं आपण सांगितलं की डिसेंबर शिवाय GR शिवाय वितरण झालं होतं तसं सुद्धा जानेवारीमध्ये सुद्धा शक्य आहे. निवडणुकीच्या कारणामुळे अशी प्रक्रिया जानेवारीमध्ये सुद्धा केली जाऊ शकते. मात्र यामध्ये लाभार्थ्यांचाच तोटा आहे. आपण कसा तोटा आहे याबद्दल आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. GR शिवाय जेव्हा वितरण होतं त्यावेळेला एकूण किती निधी यामध्ये वाटप झालेला आहे याची माहिती मिळत नाहीये. त्यामुळे काही लाभार्थ्यांना कमी, काही लाभार्थ्यांना मिळत नाहीये, अशी प्रक्रिया होते. तर ही तात्पुरती कोणतीही अतिरिक्त माहिती नसल्याने लाभार्थ्यांनी थोडा अजून वाट पाहणं आवश्यक आहे. वितरण हे जानेवारी 16 नंतर न होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण दररोज अपडेट घेत असतो. ज्या काही अपडेट असतील तर दररोज घेत असतो. त्यामुळे पाहू शकता पुढची जी अपडेट आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठीची ती सुद्धा अशाच पद्धतीने उद्या परवा आपण दररोज घेणार आहोत. ज्या काही अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील तर अशाच महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत ह्या मिळवण्यासाठी निराधार योजनेअंतर्गत मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.